सोबत आहेत आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव मुंबईवरून, त्यांच्याकडे आपण जाऊयात। स्नेहा, काय सांगाल? आपण बघतोय की एकीकडे राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, त्याच्यामध्ये जे सामान्य मुंबईकर आहेत त्यांना या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयी काय वाटतंय? माझा आवाज येतोय स्नेहा? हो हो येतोय। नेमकं मुंबईकरांना काय वाटतंय? ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे? नक्कीच आपल्या इथे मागे तरुणाई आहे, आपण थेट त्यांच्याकडून विचारणार आहोत। आताची सध्या चर्चा सुरू आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे, काय वाटतंय आपल्याला त्याबद्दल? मला असं वाटतंय की नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना माझ्याकडनं। माझं नाव रोहित आहे, मी म्हणजे राहायला मी रेडीला रोडला। माझं म्हणणं हे आहे की दोघं पण आपले मराठी लोक आहेत, दोघं पण म्हणजे एकत्रच आहोत। माझं हे एवढंच म्हणणं आहे की दोघांनी पण चांगले निर्णय घेऊन एकत्र यावे आणि आपल्या पुणे मराठी जनतेसाठी चांगलं म्हणजे पुढं काहीतरी चांगलं कार्य करावे, हीच माझी विनंती आहे बस। आपल्याला काय वाटते आता आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवंय का? मला तर हेच वाटेल की नमस्कार, माझं नाव सुशांत सानप आणि मी राहणार कल्याणचा आहे। मला तर असंच वाटतं की दोघांनी एकत्र यावे, कारण की मी लहानपणापासून राज ठाकरे यांना मी नेता म्हणून एकाच नेत्याला मी मानतो आणि उद्धव ठाकरे हे दोघं जर एकत्र आले तर दोघं मिळून मराठी माणसाला पुढे नेऊ शकता, हीच माझी विनंती असेल सरकारकडे। आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर मराठी माणसांच्या हक्कासाठी काहीतरी पुढे चांगले निर्णय घेण्यात येईल असं वाटतंय? त्यासाठीच मी बोलतोय, कारण की हे दोघं राज ठाकरे मराठी माणसासाठी काहीतरी करू शकतो हे मला माहिती, म्हणूनच मी बोलतोय। आपल्याला काय वाटतं या दोघांनी पण आगामी काळात एकत्र यायला हवंय का? नमस्कार, माझं नाव जय विठ्ठल रोकडे, मी राहणारा कल्याण। म्हणजे आताचा जो निर्णय आहे तो राजसाहेब यांच्या दिशेनेच गेला पाहिजे, कारण की आमच्या उज्ज्वल पिढीसाठी, आमच्या तरुणाईसाठी रोजगार वगैरे खूप प्रॉब्लेम होते, जॉब्स वगैरे। निश्चितच स्नेहा, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि सर्वांना वाटतंय की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। दरम्यान नागपूरकरांना नेमकं काय वाटतं तेही जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वृषभ फुरकुंडे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत नागपूरवरून। वृषभ, काय सांगाल? आता हे दोघे एकत्र येणार तसे संकेत मिळताना दिसत आहेत दोघांकडून सुद्धा, ठाकरे बंधूंकडून। अशामध्ये नागपूरच्या सामान्य जनतेला नेमकं काय वाटतं? खरं आपल्यासोबत नागरिक आहेत नागपुरातले, काय सांगाल तुम्ही? नागपुरात महाराष्ट्रात राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर काय वाटतं, काय होईल तुम्हाला? काय होईल? चांगलं आहे, दोघेही भाऊ जर एकत्र येईल तर राजकारणामध्ये फरक पडणारच आहे। दोघंही भाऊ एकत्र आले तर राजकारणात फरक पडणारच आहे आणि चांगल्या पद्धतीनं राहील असं वाटतंय। तर काय सांगशील, कशा दोघंही भाऊ एकत्रित आले तर चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी दोघं भाऊ आहे, एकत्रित आले पाहिजे, महाराष्ट्रात राजकारणात खूप चांगला फरक पडेल। नागपुरातील जनतेला असं वाटतंय की दोन्ही भाऊ आहेत त्यामुळेच एकत्र आले पाहिजे। काय सांगशील दादा, कशा पद्धतीनं असेल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुला काय वाटतं, काय होईल? नाही, कसं माहिती आहे, दोन्ही महाराष्ट्रामध्ये दोन्ही एकत्र भाऊ आहे, एकटे आले तर महाराष्ट्रात काय बदल करून असं वाटतं। जनतेच्या विकासासाठी किंवा मराठी माणसासाठी दोन्ही भाऊ एकत्र या असं वाटतं का तुला? हो, इकडं आम्हाला वाटतं एकत्र यावं दोन्ही भावंडे, कारण घरचं नातं एकत्र यावं, भांडणं वेगळं असतं, ते घरचं राहतं आधी वेगळं असतं, चांगलं असतं एकत्र आले तर महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीसाठी, महाराष्ट्राच्या वाटचालीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशीच भूमिका नागपुरातील नागरिकांची आहे। फरा असं म्हणता येईल की उपराजधानी महाराष्ट्राची नागपूर आणि तिथल्या सामान्य जनतेला सुद्धा या दोन्ही भावंडांनी एकत्र यावं असं वाटतंय। दरम्यान यानंतर जाऊयात नाशिकमध्ये, लक्ष्मण घाटोळे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना नाशिककर, जे सामान्य नाशिककर आहेत, त्यांना नेमकं काय वाटतंय? मी आता नाशिकच्या एका चहाच्या टपरीवरती आहे आणि या चहाच्या टपरीवर असलेल्या मराठी माणसांना या सगळ्याच्या बाबत नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणार आहे, कारण आज सकाळपासून दोन ठाकरे बंधू जे आहे ते एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहे। काय वाटतं, हे दोन बंधू एकत्र यावे एक मराठी माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं? हे अतिशय योग्य निर्णय वाटतोय मला। ह्या निर्णयाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला अतिशय आनंद झालेला आहे। हेच तो सोडा, परंतु अति उपोषणाचा परिणाम कुपोषणावर होतो
आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचा विचाराचं कुपोषण झालेलं आहे मी तर म्हणतो. पण ही कुपोषणाची पोकळी भरून काढण्याची वेळ आता आलेली आहे. त्याच्यामुळे घरातील सर्व हे वेदावे सोडून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी यांनी एकत्र येणं इतकी काळाची गरज आहे. आणि हा खरंच तुम्हाला सांगतो खूप आनंदाची बाब आहे. यांनी एकत्र यायला पाहिजे. यांनी एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया ते देत आहे. तुमच्या टी शर्टवरती मी नाशिकचा, मी मुंबईकर असं आहे. मुंबईमधून तुम्ही पुन्हा नाशिकला आलात, काय अनुभव आहे मुंबईकरांचा, नाशिककरांचा? सर्वात प्रथम महाराष्ट्र आणि ठाकरे हे एक समीकरण आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित या गोष्टीचं स्वागत आहे, आनंद आहे की ठाकरे बंधूंनी नक्कीच मराठी माणसासाठी एकत्र यावं. कारण की परवा जो विषय झाला घाटकोपरला की गुजराती लोक मराठी लोकांना एकत्र राहू देत नाही आहे, त्यांची निंदा करताय किंवा त्यांना त्रास देत आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नक्कीच ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही आमची मनोमन इच्छा आहे. आपलं राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी काय एकत्र आलं पाहिजे तर महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या रोजगार असो, कामगार असो, मराठी माणूस असो, आत्तापर्यंत जे आत्ता सरकार आलेलं आहे, शिंदे सरकार झालं, नंतर भाजप महायुतीचं झालं, आत्ता महाराष्ट्रामधले जेवढे कंपन्या असेल, इंडस्ट्री असतील, त्या सगळ्या गुजरातकडे जात आहे. याच्यामुळे सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं नुकसान होतं. ह्या कामगारांसाठी, मराठी माणसासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावं ही सामान्य लोकांची प्रतिक्रिया. आनंद वाटेल. महाराष्ट्र हितासाठी नक्कीच दोघं ठाकरेंनी एकत्र यावे. मी शिंदे गट पक्षाचा प्रमुख ग्रामीण आपण बघतोय नाशिकमधल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया आपण यापूर्वी बघितलेल्या होत्या. मात्र नाशिकमधल्या ह्या मराठी माणसांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या की प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतंय की या दोन बंधूंनी एकत्र यावं, अशा प्रकारचीच भावना नाशिकमधल्या मराठी माणसासाठी केली. निश्चितच लक्ष्मण, एकूणच या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली आहे ठाकरे बंधूंविषयी तुमच्या पाठीमागे. दरम्यान लक्ष्मण, त्याचबरोबर वृषभ आणि स्नेहा, तुमच्या तिघांचेही धन्यवाद. तुम्ही राज्यातल्या सामान्य जनतेला नेमकं काय वाटतं याविषयीच्या प्रतिक्रिया पोहोचवल्या आमच्यापर्यंत. तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ऑफर देण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कधी कधी युतीचा प्रस्ताव दिला होता, ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2014 मध्ये भाजपनं शिवसेनेशी युती तोडली होती. विधानसभेच्या जागा वाटपावरून युतीमध्ये वाद होते. तर एकनाथ खडसेंकडून युती तुटल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली. युती तुटल्यानंतर राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला 2014 मध्ये. तर विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा ही झाली होती या दोघांमध्ये. पण ऐनवेळी ठाकरे बंधूंमध्ये फिसकटलं. त्यानंतर 2017 मध्ये राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. दोन्ही वेळेला युतीचं घोडं पुढे सरकलं नाही. त्यानंतर 2017 साली बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती तुटली होती आणि त्याही वेळी राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेनं राज यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद त्यावेळी दिला नाही. तर 2005 साली म्हणजेच 20 वर्षांपूर्वी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हापासून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र यावे यासाठी एक जण कसोशीनं प्रयत्न करतोय, ते म्हणजे चंदूमामा वैद्य. चंदूमामा वैद्य हे ठाकरे बंधूंचे मामा आहेत. सुरुवातीपासून ते ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी प्रयत्न करतायत. मला खरं आनंदाचा दिवस आहे आजचा, की ज्या गोष्टीसाठी मी आज एवढे वर्ष प्रयत्न करत होतो त्याला आज सुदैवाने यश यायची चिन्ह दिसत आहेत. आणि हा मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्रासाठी एक सुवर्ण असा काल आहे असं मी म्हणेन. आपण म्हणतो ना की शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर, आणि ह्या गोष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक घराण्यामध्ये वाद आणि हे चाललेले आहेत ते सुद्धा एकत्र ह्या गोष्टीचा धडा घेऊन ते सुद्धा एकत्र यायचा प्रयत्न होईल अशा ईश्वरचरणी प्रार्थना आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर तुमच्या पोटात का दुखतं, असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांना विचारला.
दोन्ही नेते एकत्र येण्यासंदर्भात दादा नेमकं काय म्हणाले बघूयात. दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कबुली असल्याचं जाहीर ठीक आहे ना. केलं. मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो, ते एका कुटुंबातले, एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण? पण यातून मुंबईतलं राजकारण बदलले. नाही, तुम्हाला काय अडचण काय, तुम्हाला काय त्रास होणार आहे? त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही, त्या दोन्ही पक्ष ज्यांना आपलेसे वाटतात, त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही. माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा.